तुम्हाला माहिती का, हे पापड बनवणं खूपच सोपे. अगदी पारंपरिक पद्धतीचे केले जाणारे साबुदाण्याची पळी पापड. त्यासाठी काय करायचं, अर्धा किलो साबुदाणा हा मी रात्रीच भिजत घातला होता. मापानं म्हणाल तर 1 पातेलं इथं साबुदाणा मोजून घ्यायचे. त्याच मापानं आपल्याला 3 पातेले पाणी उकळायला ठेवायचे. ज्या मापानं आपण साबुदाणा भिजत घातला त्याच मापानं आपल्याला 3 पातेले पाणी घालायचे, म्हणजे अर्धा किलो साबुदाणा. अर्धा किलो साबुदाण्यासाठी मी 1 किलो बटाटा त्याचा खीस करून घेणार आहे. बटाट्याची पूर्ण साल काढून घ्यायची. खीस आपल्याला 2 ते 3 पाण्यानं हा स्वच्छ धुवून घ्यायचे, कारण त्यामध्ये स्टार्च असतात. आता तोपर्यंत आपल्याला पाण्याला पण चांगली उकळ आली. पाण्याला उकळ आली की त्यामध्येच आपल्याला भिजवलेला साबुदाणा हा घालून घ्यायचे. चांगलं 2 ते 3 मिनटं हलवून घ्यायचे. नंतरच त्यामध्ये केलेला साबुदाणा बटाट्याचा खीस घालून घ्यायचे. आता यामध्ये मी 1 किलो बटाट्याचा खीस घातले. कमी जास्त तुम्ही घालू शकता. तुम्हाला जास्तही बटाट्याचा खीस घालायचा असेल तर तुम्ही तसेही घालू शकता. सारखं आपल्याला त्याला हलवून घ्यायचे, कारण खाली आपला साबुदाणा भांड्याला चिटकू शकतो. त्यामध्ये लाल तिखट किंवा चिली फ्लेक्स घाला, किंवा लाल मिरच्या कूस करून टाकले ना तरी पण चालतं. उपासाला जिरं खात असाल तर जिरं घाला, चवीप्रमाणे मीठ घाला. चांगलं 30 ते 40 मिनिटं मिडियम गॅसवरती हा साबुदाणा आपल्याला चांगला शिजून घ्यायचे. त्याला चांगली साय आली की समजून जायचा साबुदाणा चांगला शिजला गेला आहे. आता ह्या साबुदाणा पूर्ण फॅन खाली आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. नंतरच तो आपल्याला प्लास्टिक पेपरवर घालून घ्यायचे. गरम असताना घालू नका. पूर्णतः मिश्रण थंड होऊ द्या, नंतरच प्लास्टिक पेपरवर घालून घ्या. 2 दिवस आपल्याला हा कडक उन्हात सुकून घ्यायचा आहे. 2 दिवसानंतर पाहू शकता मस्त साबुदाण्याचे पापड आपले इथं रेडी झालेले आहेत. तुम्हाला मी तळूनसुद्धा दाखवते. आज काही कोणाची उपवास वगैरे नाही, पण मी त्यातले थोडेसे साबुदाण्याचे पापड तुम्हाला तळून दाखवते. तेल कळकळीत तापून घ्यायचं आणि त्यामध्येच आपल्याला साबुदाण्याचे पापड हे तळून घ्यायचे. याआधी पण साबुदाण्याच्या पापडाची रेसिपी शेअर केली होती, पण ते पूर्ण पांढरे शुभ्र होते कापसासारखे. त्यात मी बटाट्याचं खीस आणि लाल तिखट नव्हतं घातलं, पण आजच्या पापडामध्ये बटाट्याचं खीस आणि लाल तिखट आणि जिरं घातलेलं आहे. आता दोघी पापड तिथं बनवून झालेले आहेत. आता पापडसुद्धा तळून झाले. तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत 2 काय 4 पटीनं फुलणारे असे हे साबुदाणा पळी पापड. तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते, अगदी कुरकुरीत आहे. तर दोघीपैकी तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्स करायला विसरू नका. करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा कसे झाले तर. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.